स्वपन भाऊ देणार ठेवा, तुमची आहे धडपड. आणि 3 खोल्यांमध्ये काय काय ठेवायचं सांगून ठेवतो. 20% लोक 2 महिन्यात मोबाईल वापरून येणे होणार आहे. मी मोबाईल वापरत नाही, मला आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरत नाही. अख्ख्या गायक वादकां माझ्यापेक्षा पखद्यांचे मोबाईल 70-70 हजाराचे. मी मोबाईल वापरत. त्याचा मला इतका मोठा फायदा आहे. कोणचं काय झालं आणि मी मोबाईल वापरत नाही. त्याला करायचं तर आपल्या गेले, आपल्याला काय करायचं. 20% लोक मोबाईल वापरून येणे होणार आहेत. तुमचं काय मत आहे? उचलायचं खोलीत घालायचं. दुसरी गोष्ट करायची आहे भाऊ, मी माणसाने सगळं कमवलं पण आनंद कमवला. आनंद नाही राहिला माणसाचे. माझ्या माहितीनुसार तुम्ही 6 महिन्यातून आज हसले असते. हसत सुद्धा नाही लोक, बधीर झाले. पुढे बसलं. मोबाईल पाहत पाहत एक कामावरून आलं, दुसऱ्याच्या घरात जाऊन बसलं. त्याची बायको मोबाईल पाहत पाहत आली, त्याला पाणी देऊन गेली. त्यानं पाणी पिऊन गलास खाली ठेवला आणि त्याची बायको परत चहा घेऊन मोबाईल पाहत पाहत आली. तो चहा प्याला आणि ज्याचं घर होतं तो मोबाईल पाहत आला आणि त्या घरात घुसला. त्याच्या तो मीच दुसऱ्याच्या घरात आलोय, तो घ्या निघून. विरोध नाही राहिला मला. महाराज, सगळ्यात जास्त पेशंट दवाखान्यामध्ये मनोरोग नाहीत. डॉक्टर लोक सांगत नाही. नाही तर 80% पेशंट असे, 20%, 40% पेशंट आहेत. त्याला सलाईन द्यायची गरज काहीच गरज नाही. फक्त न्यायचा हॉस्पिटलमध्ये आणि असा खाटावर बसवायचा आणि काय नाही, फक्त प्लास्टिकच्या पिशवी चिलर घ्यायची डब्यात, त्याच्या पुढे वाजवायची. त्याचा तापच होता. लोकांना पैशाचा रोग झालाय. काही पेशंट असे त्यांना काहीच करायचं नाही, अंधाऱ्या खोलीत घालायचं, गिरणीचा पट्टा घ्यायचा, 2-3च वाढायचे तिथं. ओके, खरंय का खोटे? लोकांना मनाचे आधार आहेत. 20% लोक आनंद गमावून बसले. आनंदच नाही हो. अजून 5 वर्षांनी सरकारला सरकारी दवाखान्यात आनंदाचं इंजेक्शन करावं लागेल. आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायचं आणि आंघोळ घाला का म्हातारा खोलीत टाकायचा. तो असं का आनंद घ्या. खरंय का खोटं? तिसरी गोष्ट, हसू गेलं. हसत नाही लोक, हसत नाही कधी. आता तुम्ही घरी गेले ना, एकटे असणार. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, ही गालात असतात ती भामटी असतात, आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत कानात्या पण हसत नाही. हसण्यावारी नेऊ नका. हो, आता आमची कीर्तनांचा लोकांना राग येतोय. आम्ही झालोय लोकांचे दुश्मन. फक्त आम्ही खरं बोलतोय. आता शिकते लोक आमच्या मोठीपर्यंत गेले क्लिपा टाकून. आतापर्यंत लोक माझ्यापर्यंत होती, आता माझ्या घरादारापर्यंत गेली. म्हणजे आमच्या मुलीपर्यंत, आमच्या मुलांपर्यंत गेले आता क्लिपा टाकणारे. पण आमची कीर्तनं तुम्हाला वाईट वाटतात, पण गरज आहे ध्यानात ठेवा. काय घेऊन बसले तुम्ही? आजपासून ध्यानात ठेवा. हेमंत भाऊंच्या वाढदिवसापासून या परिसरातले सगळे लोक, त्यांनाही सांगतो, कार्यकर्त्यांनाही सांगतो, पुढे सगळे सरपंच बिरपंचाला सांगतो, शालेय परिसरामध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल जर तुम्ही शैक्षणिक काळात बंद ठेवली नाही तर आहे त्याच्यापेक्षा भयानक संकटाला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. महिला म्हणलं तुम्ही सुद्धा तत्पर राहा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून निकारी झाले. तुमचं काय मत? पालक बोलत नाही, शिक्षक बोलत नाही, मी बोलतो तर माझी क्लिप या जगात जो खरा बोलेल तो उद्या सकाळी नसेल. खरा बोलला का तो मिळालाच. खरं
मला एकदम मला शिक्षक तुझ्या बापाचं काय केलं, माझ्या बापाचं काय केलं, पिढी संपली. महाराज कबड्डीत घेतलं नाही शिक्षक आले म्हणून पोरं रडत होत. आपण शाळेत असताना कबड्डीमध्ये घेतलं नाही म्हणून पोरं रडत होती. आज शिक्षक पाया पडतोय कबड्डीत ये, पोरं येत नाही. खो खो खरंय का खोटंय मला? अरे आपल्या वेळेस पोरग रडायचं, सर मला घ्या, सर म्हणायचे मग असं कर, तुला जर कोणाला जखम वगैरे झाली ना तर राखीव ठेवतो. अहो तो राखीव असून आनंदात होता. खाली टेबल होता, टेबल वरून हात होता आणि त्याच्यावर रोल होता, तेव्हा हे सुखाचे दिवस आहे. आज शिक्षक मारत नाही, शिक्षक मारत नाही. त्यानं जर मारलं तर त्याला त्रास झाल्याशिवाय, आणि विद्यार्थी कोणाचं ऐकत नाही, त्याला पालक जबाबदार आहेत. एवढं काम जर तुम्ही केलं तर ह्याच हेमंतभाऊच्या वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा. शाळेच्या परिसरात ते मोबाईल बंदच पाहिजे. तुमचं काय मत आहे? काय करते कोरोना? सर्व शाळेचे बरोबर का? कितीला आहे तू? तू तू 11वीला सायन्सला आहे का कॉमर्सला आहे? खाली बसून जा. सायन्सला आहे का? सायन्सला आहे का? 10वीला होता गेल्या वर्षी. शिबिर होता का मराठीला? शिबिर होता का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist and the 3 rules. What is the name of that scientist? Correct. Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. You have mathematics? In 11th standard, you have mathematics? Biology? No. Physics, PCM. PCM. You are become engineer. Yes. Sin theta upon cos theta is equal to? Correct. Energy neither created nor be destroyed, but it converted into one form to another form. तू शिक्षकच आहे का? सर्व्हिसवाला आहे ना? तुझे वडील सर्व्हिसला आहे ना? तू कितीला आहे रे? गेलाय काय माहिती कितीला? 6वी. शिवी का मराठी? मराठी मिळेल ना? दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? वायू. दगड शेजारचा कितीला आहे? 9वी. 9वीला आहे का? शिवी का मराठी? शिवीला आहे का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. फर्स्ट चॅप्टर 1 सायंटिस्ट. The 3 rules. What is the name of that scientist? No. Newton first law, Newton second law, and Newton third law. Action and reactions are equal by the direction in the opposite it is square. तू कितीला रे गांडुबीवाला? हा 5वीला. बापाच्या बायको टिंब म्हणतात. पत्नी. ही स्थिती आहे. खरं का खोटं बोला? हा तू कितीला रे? 8वी. सीमी का मराठी? इंग्लिश मीडियम. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? शेजारचं कितीला आहे? 9वीला. इंग्लिश मीडियम. Yes. Wood is a solid liquid or gas? Wood. Solid. Milk. Liquid. Water. सांगू नको रे कोणी. Water. Liquid. Hydrogen. Nitrogen. Carbon. Wrong. Carbon is a solid. Carbon dioxide is a gas. तू कितीला रे? 7वी. घड्याळाला काटे किती? घड्याळाला काटे किती? आणि लोक म्हणते इंदुरी तर काही बोलत. तुम्ही काही यायला मिळेल? मी म्हणतो खरं बोल. तू कितीला रे? 9वी. 10वी. आता 10वीला आहे तू. शिवी का मराठीला?
शिबिर आहे का? आवडत्या सारणीतील उभ्या रेषेंना टिंब टिंब म्हणतात. चॅप्टर नंबर